एका बाजूने महेश, दुसऱ्या बाजूने भालचंद्र जोडी आहे आणि जोडीला रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आहे मिस्टर विलास दानवा. हॅट्रिक साठी तर 500 रुपये आहेत, परंतु नक्कीच आपण पाहिलं की सुरुवातीला गोलंदाजी कशी होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. चला जाऊया आपण. पहिला बॉल आपण बघितला तर थोडासा पाठला करून खेळण्याचा प्रयत्न, कटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. पहिला चेंडू पण बघितला तर निर्धावच्या स्वरूपात फेकला गेला आणि गोलंदाजाचं नियंत्रण हे छान पाहायला मिळालंय. लाईन आणि लेंथ विलासला पण बघितला. या गोलंदाजीमध्ये पण पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खास करून आपण पाहिलं तर गोलंदाजी कशी केली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते. बॅटर मात्र जास्त जास्त बॅकफुटला जाऊन मात्र हे शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. 2 वेळा हा प्रयत्न 2 वेळा असफल झाला. 2 वेळा चेंडू हा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये प्रस्थान झाला. म्हणजेच काय तर डोळ्याच्या समोर चित्र पण पाहतोय. बाउंड्री पंच नक्कीच नाही आहेत तिकडे बघा, खुर्च्या खाली झाल्यात. खोलमध्ये हाताळला चेंडू, या वेळेला बॅक टू द बॉलर, नेम धरून गेम. क्या बात आहे. या वेळेला सुपर हिट मात्र कामगिरी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट आणि सुपर हिट. काम फिट, फलंदाज आउट. महेश पानेरा बॅक टू द डग आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पहिल्या 3 चेंडू मध्ये धाव तर एकही नाही आहे, परंतु विकेट एक डाऊन झालाय. कालचा दिवस आपण पाहिला ना तर कालच्या दिवसामध्ये दर्जेदार खेळ करत आपण पाहिलं. या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येणारा संघ पण पाहिला संजय 11 नागले. अफळातून आपण पाहिलं तर मग परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये संजय 11 नागले संघाने दिलं. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आपल्या नावाचा बोलबाला करत या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये आपण पाहिलं प्रवेश मिळवला गेलाय. आज मात्र एक संघ प्रवेश मिळवण्याच्या दिशेने मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. कोणता असेल? रामचंद्रजी दिवा साहेबांचा देखील शुभागमन इथे झालेला आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहू शकतोय त्यांची देखील लाख मोलाची आपण बघितलं तर या स्पर्धेला साथ मिळते, कारण की कालच्या दिवसामध्ये आयोजन नियोजनामध्ये आणि त्यानंतर स्कोररची भूमिका त्याने देखील पूर्ण केली होती आम्हाला कालच्या दिवसामध्ये. एक लाईन वर गोलंदाजी केली जाते सातत्याने आपण पाहिलं तर मग गावदी स्पोर्ट्सचा पेंडीपाडा ए हा संघ आपण पाहिला तर मग खास करून विलास दानवा यांचा जो स्पेल राहिला आहे ना, सुंदर स्पेल राहिलाय, कारण की आतापर्यंत 5 चेंडू आणि 1 विकेट आणि फक्त मापून तोलून मोलून दिलेली ती फक्त आणि फक्त एकच धाव. अंतिमचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेला आपण पाहिला तर मग वेगवान विकेट किपरच्या हातामध्ये डट मात्र आपण पाहिलं तर मग षटक फेकलं 1 आणि तेही फेकलं नेक असं म्हणायला काही हरकत नाही. धावसंख्या 1 विकेट 1. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. बघा आपण पहिल्या ओव्हरचा खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 किती तर 1च खर्च केले. त्यामुळेच विरोधी संघ साई 11 डोंगरीपाडा संघानं कुठेतरी विचार करेल की पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव आली आहे. वेदांत बॉलिंग ट्रॅकवर आलेत आणि त्याने जर हॅट्रिक्स पूर्ण केली आहे ना तर मग निलेश दिवा
यांच्याकडून रोख रक्कम कडकडीत 500 रुपयाची एक नोट त्यांना मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आलेत आणि हा स्पेल रामचंद्रजी दिवा यांच्याकडून देखील 500 म्हणजेच काय तर आता शेअर मार्केट वाढेल. 500 500 1000 म्हणजे 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत या 6 मध्ये. म्हणजे चांगले नाही तर 3 विकेटर म्हणजे लगातार 3 विकेट हॅट्रिक्स पूर्ण केली तर मग हे पारितोषिक मिळेल. फटका हवेत पाहतो या वेळेला फिल्डर येतील का तर नाहीये, लांब आहेत फिल्डर. धावा मात्र आपण पाहिलं तर चेंडू देखील वळलाय बदललाय. जो चेंडू मात्र उलटा जायचा तिकडे जायचा तर इकडे आलाय. नेमकं काय चाललंय? हा कदाचित मला वाटते ती दिवार आहे की काय ती दिसत नाहीये. अशी दिवार आपण चित्रपटामध्ये पाहतोय, अशी आपल्या रिअल लाईफ मध्ये तर नसणारच आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. परंतु या वेळेला आपण पाहिलं तर नेमकं काय झालंय तर धावा मात्र जोडल्या गेल्यात 2. या वेळेला आपण पाहू शकतोय तर 5ची कड आपल्याला पाहायला मिळते विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. हा बघा जयेश पाटील यांच्याकडून आपण पारितोषिक आलेलं आहे की डोंगरीपाडा टीमसाठी प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपये आणि खास करून आपण बघितलं तर मग विनोद माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी देखील चंद्रजी घोषे यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. निलेश यांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली गेली की मग त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट असेल. स्पेशल गिफ्ट आहे चंद्रजी घोषे यांच्याकडून. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर प्रकाश माळी यांच्या माध्यमातून फटका खेचला गेला. फिल्डर होते तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि धावा वाचवल्यात महत्वपूर्ण. बघा आता आपल्या प्रत्येक संघाचे पाठीराखे आहेत, समर्थक आहेत आणि प्रत्येकासाठी पारितोषिक लावले आहे. एका बाजूने विनोदजी माळी यांच्यासाठी चंद्रजी घोषे यांच्या माध्यमातून लावलेलं पारितोषिक आपण बघितलं की स्पेशल गिफ्ट असेल. गोलंदाज वेदांतसाठी देखील आपण बघितलं तर मग हॅट्रिक पूर्ण केली तर मग निलेशजी दिवा रामचंद्रजी दिवा यांच्याकडून आपण बघितलं तर मग 500 500 1000 रुपये असतील आणि डोंगरीपाडा संघाने प्रत्येक षटकारासाठी जयेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपीज प्रति षटकारासाठी असतील. परंतु प्रयत्न आडव्या पाठने केलाय. स्क्वॉडलेग क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र खेळला गेलं होतं. फिल्डिंगचं मात्र आपण पाहिलं दर्जा टॉप क्लास पाहायला मिळते. क्वालिटी फिल्डिंग सध्या तरी आपण पाहतोय कारण की एफर्ट्स आपण पाहू शकतोय की ज्या प्रकारे धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. डेफिनेटली 7 धावा फलकावर पाहतोय आपण. दुसऱ्या क्रमांकाच्या ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत कम्प्लिटली 5. अंतिमचा चेंडू धावसंख्या 7 विकेट ज्याच्यामध्ये आतापर्यंत 2 गमावलेले पाहायला मिळतात. वेट केले चेंडूला लॉफ केलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे पाहत आहेत आणि बघा जोपर्यंत पाहिलं उचललं फेकलं गेलं तेव्हा मात्र धावा 2 मात्र मिळवल्या गेल्या. प्रकाश माळी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं धावसंख्या मात्र पोहोचली गेली आहे 9च्या घरामध्ये. डेफिनेटली 9वरच राहील. आणखी असं वाटलं होतं की आणखीन काही धावा मात्र येतील परंतु नाही आहे. 9 धावा आलेल्या आहेत आत्तापर्यंत आपण पाहिला 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर. आणि ज्या अनुषंगाने आत्तापर्यंत जर आपण बघितला तर हा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आहे ना थोडासा आपण पाहिला तर मग खडतर प्रवास आहे. या प्रवासाला मात्र आपण बघितलं तर मग एक सुखाचा प्रवासामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर मग पहिल्या 2 ओव्हरला बाजूला सोडा, उर्वरित 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ करा आणि नक्कीच प्रगतीचा मार्ग पकडा असेच म्हणेन. कारण की यावेळेला आपण पाहिलं तर मग फक्त आपण बघितलं तर 4.5च्या सरासरीने 9 धावा 2 कडच्या मोबदल्यात. चर्चासत्र मात्र रंगलं गेलं आहे. चर्चासत्रामध्ये आपण पाहू शकतोय तर आता काय नेमकं होताना पाहायला मिळालंय की नंबर 3चा गोलंदाज बघा विनोद माळी आहेत. $5 चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक
गोलंदाज संदीप सातवीसाठी. बघा पारदर्शक आणि पारदर्शक आहेत. बघा तिथे विनोद माई आणि प्रत्येक षटकारासाठी तर त्यांना गिफ्ट आहे चंद्रजी घोषे साहेबांच्या माध्यमातून. परंतु या वेळेला बॅटची कडा इनर एज विकेट किपरच्या हातामध्ये आणि विनोद यांचा मात्र खेळ समाप्त होताना पाहायला मिळत आहे. राजाजी गोठावले यांच्याकडून देखील आपण बघितलं की पारितोषिक आलेला आहे. जर साई 11 डोंगरीपाडा टीमने जर फायनल जिंकली आहे ना तर मग 15 टी शर्ट्स मात्र त्या संघाला दिले जातील. परंतु त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की रामचंद्रजी दिवा साहेबांनी देखील आम्हाला एक न्यूज दिली आहे की हा जो गोलंदाज आहे संदीप त्याने जर 5 डॉट चेंडू फेकले गेले तर त्याला देखील मिळतील 500 रुपये. म्हणजे पारितोषिकांचा मात्र आपण पाऊस पडताना पाहायला मिळालाय परंतु पटकावताना कोणी पाहायला मिळत नाही. पटकावली जातील का? जाऊया डीजेकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय आत्ता बॅटर आलाय रुपेश सोमन. सध्या तरी आपण पाहू शकतो की तबल तबल पहिल्या चेंडूवर तर विकेट मिळालाय साई 11 डोंगरीपाडा टीम साठी. पारितोषिक आहेत बॅकफुटला पंच कुणाल झेलच्या खाली. या वेळेला मात्र आपण पाहिलंय तर विकेट मिळाली आहे. पहा या वेळेला आपण पाहू शकतो 2 चेंडूवर 2 विकेट ऑन दी मार्क. हॅट्रिक वर येताना पाहायला मिळतोय गोलंदाज संदीप सातवी. विकेटच्या हॅट्रिक साठी आपण बघितलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे मिस्टर ऋतिक आणि सुनील वाडक यांच्या माध्यमातून. बघा आता गोलंदाजाने तर 2 विकेट लागोपाठ मात्र प्राप्त केलेत आणि ह्या विकेट्समुळे आपण पाहिलं तर मग नुकसान होताना आपल्याला जर बघायला मिळालंय. नुकसान म्हणजेच काय तर मग साई 11 डोंगरीपाडा टीम आहे ना थोडी नाही तर भरपूर आता मागे केली आहे. बघा प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहू शकतो पारितोषिक आहे. गोलंदाजासाठी पारितोषिक फलंदाजासाठी पारितोषिक आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग हॅट्रिक बॉल असेल म्हणजे हा बॉल असेल ना तर 500 रुपयाचा असेल. हा बॉल नक्कीच गोलंदाजासाठी 500 रुपये. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग भरपूर पारितोषिक येत आहेत. धावसंख्या जर नजर टाकली तर मग 9 आहे. 9 लेफ्ट हँडेड बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये करण नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी आलाय करण. हॅट्रिक बॉल पाहतोय आपण या वेळेला. 500 रुपयाचा बॉल आहे हा. ओ या वेळेला खेळायचं होता कुठे गेलाय कुठे परंतु आपण पाहिलं तर नक्कीच या बॉलवर मात्र एक चांगला फटका पाहतोय आपण. चौकार 4. थँक्यू डीजे. रामचंद्रजी दिवा खुश झालेत आणि जबरदस्त आपण बघितलं तर डान्स त्यांचा देखील आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकते चौकार आल्या आल्या मात्र ठोकला गेला बॅटर पहिला पण तर मिस्टर करणने. करणला अंबाला बनावं लागेल परंतु सध्या तरी हा लेफ्टी आहे. चांगला फटका वेट अँड वॉच केलेला हा मोठा वाला करणने बिग वाला ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. बघा बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवा. जयेश पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालं होतं ना ते लागू देखील झाले आता 100 रुपये. डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्या प्रकारे इथे करणने मात्र आपण बघितलं तर आपल्या नावाची मात्र आपण पाहिले तर मग जादू आपल्या नावाची ओळख आपल्या नावाची नक्कीच एक झलक दर्शवली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मात्र फटका खेचला गेला. जो पहिला चौकार आला होता मात्र जो कसा अंदाजामध्ये आला होता ते पाहिलं परंतु या वेळेला प्रॉपर टायमिंग मात्र जैसी गेंद वैसी नसे जसं म्हणतात ना तो वाला मात्र खेळ केला. धावसंख्या वाढली आता 19च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पाहतोय आपण.
आडव्या बाद मात्र वापरले गेले. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेला आपण पाहू शकतोय की मग थोडीशी लेंथ मात्र आपण पाहिले खाली राहणारी होती, त्यामुळेच करणला मात्र आपण पाहिलं तर मग चांगला फटका खेळण्याची मात्र मुभा मिळाली नाही. धावसंख्या ही पोहोचलेली पाहायला मी ते 20च्या घरामध्ये आणि या षटकामध्ये कंप्लीट झालेले चेंडू आपण पाहतोय तर आतापर्यंत 5. अंतिमचा या ओव्हर मधला चेंडू आहे बघा, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की मग प्रकाश ज्याने आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगल्या खेळीची गरज आहे. 5 वेट केला होता आणि नक्कीच लॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाहीये. 2 धाव्या जोडण्याचा मनसुबा आणि सहजच पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 अगदी आपण पाहिलं तर मग धावा जोडल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र वाढलेली पाहायला मिळते. 22च्या घरामध्ये आपण पाहतोय तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 22 धावा. अंतिमचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा मात्र नक्कीच लगावल्या जातील ते देखील आपण पाहूया आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल प्रत्यक्षात या मॅच मध्ये ते देखील पाहणार होतात. परी जाणार होता आपण डीजेकडे कारण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार आहोत. कमॉन डीजे. थोडासा स्पीड अप करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय की मग अंतिमचा स्पेल असेल. चला मैदानाच्या आतमध्ये आता वळणार आहोत अंतिमचा षटक फेकण्यासाठी. येथील बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर मास्टर शशिकांत येत आहेत. धावसंख्या आहे ना तर 3 ओव्हर मध्ये 22. करण आणि प्रकाश मात्र नक्कीच प्रगतीचा प्रकाश मात्र दर्शवतील का. करण मात्र आपण बघितलं तर मग त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके, जो बाउंड्रीचा दुष्काळ होता तो मात्र करण याने ते संपवला होता. आपण पाहू शकतो यावेळेला आपण पाहिला तर एक आपल्या झोन मधला चेंडू होता. म्हणजेच म्हणतात ना एक पालेवाली गेंद थी, मिस कर दी पूरी तरह से बल्लेबाज ने. अगर इस वक्त अगर आप ऐसे गेंदे मिस करोगे तो नहीं चलेगा, क्योंकि ये गेंद पे एक बड़ा वाला शॉट तो बनता ही था. पुढचा चेंडू पाहतोय आपण. शॉर्ट पिच टाकलाय, भरपूर होता. आता त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु हव्या त्या धावा डेफिनेटली या फटक्यावर मिळतील का. हो, पंचांचा इशारा मिळतोय. हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी फरार मिळेल चौकार. थँक्यू सो व्हेरी मच. करण मात्र आपल्या संघासाठी ज्या क्रमांकावर आलाय ना 6व्या, परंतु करण संकटमोचक वाली भूमिका पूर्ण करतोय. ओ डेफिनेटली छान खेळ त्याने केलाय. 2 चौकार, 1 षटकार त्याने लगावलेत आतापर्यंत. यावेळेला वेट केले चेंडूला. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून जाहीर झालाय. हा नो बॉल हाताळला गेलाय गोलंदाज शशिकांतने. बघा जो मोमेंटम आपण पाहिला होता ना की 2 ओव्हर मध्ये 9 धावा ज्या आपण पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर नेमकं काय घडलं गेलंय की मोमेंटमला थोडंसं शिफ्ट करणारी मात्र जी मध्यंतरी फलंदाजी झाली आहे ती म्हणजेच खास करून करण आणि प्रकाश यांच्यामध्ये झालेली पार्टनरशिपमुळे आपण पाहिलं ना तर नेमकं काय झालंय तर एक जो धावफलक थोडासा थांबला होता, ज्याला आपण पाहू शकतो नियंत्रणामध्ये ठेवलं होतं, ते नियंत्रण मात्र तुटलं गेलंय. खास करून ज्याच्यामध्ये भूमिका मोठी राहिली आहे. कारण या खेळाडूची धावसंख्या फलकावर आपण बघितली तर आहे 27 धावा, 27 आतापर्यंत. जर आपण विचार करायचा झाला तर खास करून आणि हा नो बॉल नंतर फ्री हिट. उघड्या डोळे पाहणी आणि पाहतोय यावेळेस करणला मिळेल तो म्हणजेच फ्री हिट. फायदा उचलला जाईल का. फ्री हिटचा चेंडू आहे. दिशेवरचं नियंत्रण नाहीये, नियंत्रण चुकलं गेलंय, वाईट आहे. म्हणजेच फ्री हिट मात्र पुन्हा कंटिन्यू आहे.
या वेळेला पाहतोय आपण चुकी केली आहे. नो बॉल. पुन्हा एकदा पाहतोय हाताळला जातोय. भीमर चेंडू हाताळला गेलाय आणि त्यामुळे आपण पाहिलं तर नुकसान नुकसान आणि नुकसानच होणार. आपण पाहिलं तर धाव फलकावर धाव वाढलेल्या पाहायला मिळत आहेत तर 29-29. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मेजवानी आहे ती म्हणजेच बॅटरसाठी करंटसाठी. कारण की जसं म्हटलं जातं ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली विट जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. यावेळेला पाहतोय आपण फ्री हिटचा चेंडू परंतु ताकद तर नव्हती. प्रकाश या वेळेला मात्र दर्शवतात की नाही आता जे काय करायचंय ते मला करायचंय मी करेन. उर्वरित आपण पाहिले तर मग जबाबदारी माझ्या संघाची मी माझ्या खांद्यावर घेईल. धावसंख्या पाहिली आहे आपण तर 30च्या घरामध्ये पोहोचली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर मग पूर्ण आपल्याला होताना पाहायला मिळाले. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. बघा जयजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे की जितके षटकार प्रति षटकारामध्ये आपण 100 रुपये मिळतील. परंतु सध्या आपण पाहिल्यानंतर जवळजवळ षटकार एक आलाय परंतु प्रकाश मालीच्या बॅटमधून येऊ शकताय ती धमक आहे त्यांच्याकडे. मागे खेळलाय पाहिलेला जेल ड्रॉप. फिल्डर तर होते बघा थोडीशी गोलंदाजाने चतुराई दर्शवली होती परंतु 2 धावा घेण्याचा मनसुबा आहे. 2 धावा तितक्याच वेगाने कंप्लीट देखील होताना पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते 32च्या घरामध्ये. आतापर्यंत जरा हा प्रवास आपण पाहू शकतो तो थोडासा खडतड देखील आपल्याला होताना पाहायला मिळालाय. आणि जवळजवळ प्रकाश ह्या बॅटरकडून आता अपेक्षा असतील की राहिलेले 2 चेंडू आहेत. 2 चेंडू शेष आहेत. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर नियंत्रण चुकलं. शशिकांत गोलंदाजीमध्ये धावा खर्च करतोय आणि हा धावा म्हणजेच काय तर साई 11 डोंगरीपाडा संघाला एक ऊर्जा प्रदान करून देणारी गोलंदाजी आहे. खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळालाय आणि थोडं आपण पाहिलं तर मग प्रकाशला स्ट्रगल करावं लागेल. प्रकाशची आपण बघितलं तर काबिलियत आहे हिटिंग चांगली हिटिंग करण्याची काबिलियत आहे परंतु तो आज मात्र स्ट्रगल करतोय. अंतिमचा चेंडू असल्या इनिंगचा किती धावांचं टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. आडवी बॅट मात्र यूज केली आहे. नेमकं काय घडलंय तर बघा धाव इथे तर नाहीच आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की मग आउट. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग जवळजवळ 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला सांगतात की धावा झाल्या आहेत 33 झाल्यात आणि 34चं टार्गेट मात्र सेट झालंय. बघा 2 ओव्हरमध्ये 9 होते आणि 2 ओव्हरमध्ये नक्कीच मग प्रवास कसा झाला आणि त्याच्यामध्ये गोलंदाजीचा देखील जो दर्जा आपण पाहिला तर थोडासा कमीपणा पाहायला मिळाला. बघा आता धावा चेस करायच्या आहेत. कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय प्रत्यक्षात ते देखील पाहणार आहोत. नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडतायत त्याचं धावतं विवरण करण्यासाठी जोडले जातात मायक्रोफोनवर आमच्या साथी समालोचक मित्र मिस्टर विजयजी भोये.
चला मॅच लावतोय सुरुवात. दोन्ही टीमला आम्ही देतोय शुभेच्छा. फलंदाजांकरता सुवर्ण संधी आहे. संदेश पवार अँड सागर घोषे यांच्याकडनं निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, परंतु त्याच्याकरता फलंदाजांना 3 षटकार मात्र मारावे लागतील. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, ले अँड मिस, हा डॉट बॉल. दोन फलंदाज आपण पाहिले तर वेदांत दिवाण, अनिकेत दळवी आणि गोलंदाजी क्रमवरती विकास माळी आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आहे ते म्हणजेच 34 धावेंचं. पुढील बॉल उलटवाच बॉल, वा नटराज टोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो शौकार 4. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर शौकार आलाय. पुढील बॉल यावेळेस अजून एक येतोय शौकार. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका वेदांत दिवाच्या बाट मधनं. शौकार 4. सूरज 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 थँक यू सो मच. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वेदांत दिवा ऑन फायर. अजून एक जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडूची फेक ही चुकीच्या एंडनं आली आहे आणि एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 9. 34 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करायचंय, ते म्हणजेच गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा या संघाला. आणि सध्या आपण पाहतोय तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा. वेदांत दिवाची जबरदस्त बॅटिंग. अनिकेत दलवी पुढील ऑन स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर 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 काही चुका मैदानाच्या आतमध्ये घटित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईट साठी तिसऱ्या अंपायर कडे रिफर केलं गेलंय. It's a fair delivery. पुढील बॉल 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा आलाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. झेल होईल का, परंतु नाही. झेल निश्चितच या ठिकाणी व्हायला हवा होता, परंतु प्रयत्न थोडेसे आपण पाहिले तर मग अपूर्ण पाहायला मिळाले आणि त्याच कारणास्तव 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले, ते म्हणजेच 11 अंकांवरती. सुनील वाडक अँड ऋतिक घोषे यांच्याकडनं 3 षटकार करता 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याच्यानंतर संदेश पवार अँड सागर घोषे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
परंतु त्याच्याकरता तिन्ही षटकार मात्र एखाद्या फलंदाजाला मारावा लागतील, म्हणजे तिन्ही षटकार आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितच दिलं जाईल. जबरदस्त मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज पाहणार आहोत आपण रुपेश सुमन. पहिला बॉल तेज तरार होता, ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. संकेत घोषे यांच्याकडनं 15 टी शर्ट, परंतु त्याच्याकरता 3 षटकार मात्र मारावे लागणार आहेत. पुढील बॉल एस्टॅनच्या समोर पकडला गेलाय, परतावा लागेल. वेदांत दिवा बॅटरला डगआउटच्या आशयाला. विशाल दिवा आलेत नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दोन्ही षटकार जरी मारले विशाल दिवाने, तर संदेश पवार यांच्याकडनं 2000 किती 500 रुपयाचं पारितोषिक. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल. 33 बनवायच्या आहेत आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. कमबॅक करणारं हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. रुपेश सुमन 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढील बॉल फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 152 चेंडूला फील्ड करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हलकेच मिस्टेक झाले होते, ती देखील दुरुस्त केली आहे. 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 19 धावा. रुपेश सुमनचा हा पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग रुपेश सुमनची आपल्याला पाहायला मिळतीये. कमबॅक करणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 13 चेंडू आणि अजून हे जिंकण्या करता 19 धावांची आवश्यकता आहे. चांगली बॉलिंग करतोय मिस्टर रुपेश सुमन. लॉंग रनअप 20 ते 25 धावन पावलांचं हे रनअप आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी यावेळेस केली होती, अगदी बुंद्यामध्ये चेंडूची हाताळणी केली आहे आणि एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले, ते म्हणजेच 16 अंकांवरती. अजून हे जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 18 धावा
अजूनही 9च्या सरासरीने मात्र इथे बनवाव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता. चला घाई करायची 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मॅच शक्ती आपण पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली आहे. मॅच जिंकण्याची मजा ना तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची मॅच हरण्याची वाट पाहत असतात. तेव्हा समोरच्यांना दाखवायचं असतं. दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं. इथून मात्र पलटवार केला जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण 24 बॉल मध्ये 33 मात्र पूर्ण करायच्या होत्या. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 16 लागलेत. अजूनही 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9च्या सरासरीनं 18 धावा इथून बनवायच्या आहेत. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मिस्टर प्रकाश माळी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चला घाई करायची. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे निश्चितच निघाला होता. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. हा मॅच जिंकण्यासाठी निश्चितच जिद्द दाखवली जाईल का. जिद्द तर आहे परंतु जिद्द असून चालणार नाहीये. ते सिद्ध देखील करून दाखवावं लागेल. पुढील बॉल यावेळेस डाव्या स्टेच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला. वाईट चेंडूची नोंद मात्र निश्चितच केलीच जाईल. पुढील बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. झाली मिस्टेक रुफेस सोमन कडनं. 2 धावा मात्र इथून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 20 अंकांवरती. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 14. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो चौकार. धन्यवाद थँक्यू सो मच. 4 ने धावफलक पुढे सरकलंय पोचलं गेलंय ते म्हणजेच 24 अंकांवरती. 9 चेंडू 10 ची गरज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग बेल्स ज्या आहेत त्या डाऊन केलेत. परतावं लागेल अनिकेत दळवीला डगावटच्या आशयाला. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू 10 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही संघाकरता. संदीप सातवी न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये इन्स झालेत. संदीप निश्चितच हा मॅच जिंकण्याचे स्वप्न जर ठेवत असेल तर ते त्याला सिद्ध देखील करून दाखवावा लागेल. मनामध्ये जिद्द आहे चिकाटी आहे परंतु हा मॅच जिंकण्याकरता निश्चितच जिद्द चिकाटी तुम्हाला सिद्ध करून दाखवावे लागेल. संदीप सातवी ऑन स्ट्राइक. 8 चेंडू 10 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट देखील केला होता. धावा खूप महत्वाच्या आहेत. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न संजय ठाकरे आहेत. संजय ठाकरे यांनी निश्चितच लहानपणामध्ये भरपूर लगोरी खेळलेत. 2 वेळा नेम साधला होता. पुढील बॉल
आणि हा चेंडू आपण पाहिला तर डॉट आला. अजूनही मॅच संपलेला नाहीये, मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू 8. कोण कोणाची लावणारे वाट हे देखील आपण पाहणार आहोत. प्रेक्षक देखील पाहताय वाट. हा मॅच कोण जिंकणार. 6 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करायची. 6 चेंडू 8 ची गरज आहे. हा मॅच जिंकायचा असेल तर निश्चितच दोन्ही टीम साठी एवढंच म्हणेन, सपनों को पाने के लिए, सपनों को पाने के लिए मेहनत और प्रयास आखिरी सांस तक कीजिए. आता पाहूया मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जातोय की मग अगोदर मॅच फिनिश केला जाईल. 6 मध्ये 8. एका संघाला डिपेंड करायचे तर एका संघाला चेस करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती महेश फानेरा, पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र वेगाने केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. विशाल, चांगला स्ट्रोक होता विशालच्या बॅट मधनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 6. पुढील बॉल. हो, सुंदर चेंडूच्या हाताने आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. वाईट आहे की मग नाही हे चेक करण्याकरता आमचे तिसरे अंपायर देखील सज्ज झालेत. अंपायर कॉल आहे तोच मात्र इथे मान्य करावा लागणार आहे, कारण बॉलर जो आहे तो परफेक्ट मध्ये आला. त्याच कारणास्तव हा डिसिजन देणं थोडस कठीण झालंय. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विशाल दिवा ऑन स्ट्राइक. 5 चेंडू मध्ये 5. चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. सलीम ऑफ मात्र अगदी क्लोज ठेवला गेला. फुल टॉस बॉल. मॅच मॅच फिनिश. टॉस बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग विशाल दिवाच्या बॅट मधनं आलाय षटकार. विजय फटका मात्र पाहायला मिळाला. सुनील वाडा आणि ऋतिक घोष यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय.
तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल गोलंदाज आहे तो म्हणजेच विलास धानवा. पहिलं षटक ज्याने हाताळलं आणि निश्चितच एक विकेट आणि फक्त एक सिंगल धाव दिली होती. तिथून मात्र निश्चितच मॅचला कलाटणी मिळाली आणि कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं. म्हणूनच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार निश्चितच जाईल. खेळाडूचं नाव आहे विलास दांडवा. चला टॉस त्या ठिकाणी केला जाईल. त्या अगोदर विजय झालेला संघ म्हणजेच गावदेवी स्फोट साष्टीकरपडा संघ विजय झालाय. म्हणजेच गावदेवी स्फोट भेंडीफडा आणि गावदेवी स्फोट साष्टीकरपडा दोन संघामध्ये टॉस हा केला जाईल. पद्मनजी शिलका साहेबांच्या शुभ हस्ते निश्चितच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय विलास धानवा ह्या खेळाडूला. त्यानंतर टॉस देखील केला जाईल. टॉस या ठिकाणी